ठाणे महानगरपालिकेची पहिली सीबीएसई शाळा 8 जूनपासून खारेगावमध्ये होणार सुरू। ठाणे महानगरपालिकेची पहिली सीबीएसई बोर्डाची शाळा येत्या 8 जून 2024 पासून खारेगाव येथे सुरू होणार आहे। क्रिस्टल हाऊस इंडिया यांच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिका क्रिस्टल हाऊस या नावाने ही शाळा चालविली जाणार आहे। महापालिका आयुक्त सौरव राव यांनी शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपआयुक्त शिक्षण विभाग डॉक्टर मिताली संचेती, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, शुभांगी केसवाणी तसेच क्रिस्टल हाऊसचे पदाधिकारी उपस्थित होते। खारेगाव येथील सफायर रुग्णालयाजवळ ही शाळा उभारण्यात आली आहे। महापालिकेकडून ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, भाषा प्रयोगशाळा, क्रीडा व कला विभागासाठी स्वतंत्र जागा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली जात आहेत। तसेच इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, लिफ्ट, सीसीटीव्ही यंत्रणा व अग्निशमन यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। ही सर्व कामे 8 जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी संबंधित विभागांना दिल्या। क्रिस्टल हाऊस व्यवस्थापनामार्फत प्रशिक्षित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे। विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण, गणवेश, पुस्तके व शैक्षणिक साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे। सोबतच भोजन व्यवस्था व वाहतूक सुविधा देखील दिली जाईल। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणावरही भर दिला जाणार आहे। सध्या नर्सरी ते 2री पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत। ठाणे महानगरपालिका आणि क्रिस्टल हाऊस यांच्यात 30 सप्टेंबर 2025 रोजी 30 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे। महापालिकेने पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतची सीबीएसई शाळा सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे। या उपक्रमामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील सीबीएसई अभ्यासक्रमाचे शिक्षण उपलब्ध होणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी निर्माण होणार असल्याचे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। ठाण्यातील 2800 कोटींचे टीडीआर वाटप अडचणीत, कॉन्शियस सिटीझन फोरमचा घोटाळ्याचा आरोप। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील चितळसर माणपाडा येथील वादग्रस्त वनजमिनीच्या बदल्यात 2800 कोटी रुपयांचा टीडीआर बेकायदा मंजूर केल्याचा गंभीर आरोप कॉन्शियस सिटीझन फोरम या सामाजिक संस्थेने केला आहे। वन विभाग व ठाणे महापालिकेने संगमनताने हा महाघोटाळा केल्याचा दावा संस्थेने पत्रकार परिषदेत केला। फोरमचे के कुमार यांनी सांगितले, मौजे चितळसर माणपाडा येथील जमीन महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम 1975 अंतर्गत खाजगी वन म्हणून नोंदणीकृत आहे। 30 ऑगस्ट 1975 पासून ही जमीन कायद्याने राज्य सरकारकडे वर्ग झाली आहे। शिवाय 5 डिसेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवतीचा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला असून त्यात या जमिनीचाही समावेश आहे। त्यामुळे येथे टीडीआर मंजूर करणे पूर्णतः बेकायदा आहे। और टीएमसी थाना म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अधिकारियों को मिलाकर के एक बहुत बड़ा घोटाला किया गया। इस घोटाला में ये टेक्निकल घोटाला है कि इसमें हर तरीके से इन लोगों ने टेक्निकलिटीज बनाई है, डेवलप की है। इसमें हाई कोर्ट को भी इन्होंने फैक्ट्स से नहीं बताया, सुप्रीम कोर्ट को भी फैक्ट नहीं बताया और मेरिट पर ये केस डिसाइड नहीं हुआ है। सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट से सेटलमेंट के आधार पर ये केस डिसाइड हुआ है। मेरा ये बोलना है कि अगर आपने मेरिट थी, अगर डिपार्टमेंट टीएमसी मेरिट से लड़ी होती ये केस तो शायद 2800 करोड़ का डी दया भाई जैसी कंपनी को ये टीडीआर नहीं देना पड़ता। लेकिन डी दया भाई कंपनी से भी ज्यादा दोषी थाना म्युनिसिपल कॉर्पोरेशन फॉरेस्ट डिपार्टमेंट के वो अधिकारी हैं जिन्होंने स्टेट गवर्नमेंट को इतना बड़ा भ्रष्टाचार में डुबाया, इतना बड़ा रेवेन्यू लॉस कराने का काम किया और जो फॉरेस्ट से जमीन होनी चाहिए वो फॉरेस्ट से जमीन को छीनने का काम किया है। इन लोगों ने उनका दावा खत्म करने का काम किया। आज हम लोग देख रहे हैं कि हर दिन इनको डिसबैलेंस हो रहा है, गर्मी बढ़ती जा रही है, पर्यावरण हमारा जो है वो डिसबैलेंस हो रहा है। इसके लिए हम लोग फॉरेस्ट को नकार नहीं सकते। फॉरेस्ट की वजूद को खत्म करेंगे अगर तो हमारा वजूद खत्म हो जाएगा, इंसानों का वजूद खत्म हो जाएगा। हम लोगों ने उन लोगों से नहीं किया क्योंकि ये महापालिका स्तर का काम नहीं रह गया, मिनिस्टर के स्तर का काम भी नहीं रह गया।
इन लोगों ने हाईकोर्ट से मोहर लगा लिया, सुप्रीम कोर्ट से मोहर लगा लिया, लेकिन वो मोहर जो है वो गलत तरीके से लगाया गया। इसलिए इस चीज़ की फैक्ट्स को बताने के लिए हमको सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट ही जाना पड़ेगा। बहुत जल्दी हमारी संस्था हाईकोर्ट में क्रिमिनल पिटीशन फाइल कर रही है उन अधिकारियों के खिलाफ जो इस भ्रष्टाचार को, जो इस घोटाले को अंजाम देने में अपना सहयोग दिया है। और हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट को उन्होंने फैक्ट्स नहीं बताए, जबकि 2016 में इसको इको सेंसिटिव जोन डिक्लेयर किया जा चुका था। ऐसे में यहाँ किसी तरह का पार्क या प्लेग्राउंड बनाया नहीं जा सकता। फिर भी गैर जरूरी इसका एक्विजिशन किया गया और टीडीआर दिया गया डी दया भाई एंड कंपनी को, और एक पीआईएल हम लोग फाइल कर रहे हैं सुप्रीम कोर्ट में कि इसको मेरिट पे डिसाइड करें, और जो लोग भी इस भ्रष्टाचार को किया है उन पे कड़ी से कड़ी सजा उनको मिलनी चाहिए। के. कुमार यांचा पुढे आरोप आहे, काही खासगी पक्षकारांनी टीडीआरला स्थगिती मिळवली, मात्र मुख्य पक्षकार असलेल्या वनविभागाला पक्षकार केले नाही. उच्च न्यायालयात अपील करताना 2016ची केंद्रीय ESZ अधिसूचना जाणीवपूर्वक लपवून ठेवली गेली आणि संगमनताने 50% टीडीआर देण्याच्या अटी नोंदवून घेतल्या. दरम्यान 26 मे 2023 रोजी ठाणे महापालिकेचे नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कुणाल मुळे यांनी डहायाभाईसोबत झालेल्या तडजोडीचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने SLP निकाली काढली. यावर फोरमचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट राज चौधरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठीच हा पूर्वनियोजित कट रचण्यात आला आहे. केंद्र सरकारची अधिसूचना आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयांसमोर वस्तुस्थिती दडपून हा व्यवहार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. मानपाडा जमीन वाद पेटला. 2800 कोटींच्या TDRवरून वन खाते महापालिका वादाच्या भोवऱ्यात. जितेंद्र आव्हाडांचा भ्रष्टाचाराचा आरोप. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मानपाडा भागातील 193 एकर वनजमिनीच्या मोबदल्यात खासगी कंपनीला 2800 कोटी रुपयांचा विकास हस्तांतरण हक्क TDR देण्याच्या ठाणे महापालिकेच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ठाणे महापालिका आणि मेसर्स दायाभाई अँड कंपनी यांच्यातील समझोत्याची नोंद घेत विशेष अनुमती याचिका निकाली काढल्यानंतर वन विभाग आणि महापालिकेच्या कारभारावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी थेट महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या व्यवहारामागे मोठा भ्रष्टाचार दडला आहे. वनमंत्री गणेश नाईक वन खात्याची 1 इंचही जमीन जाऊ देणार नाही अशी गर्जना करतात, मग आता गप्प का, असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी जनहित याचिका दाखल करण्याचे जाहीर केले. येऊरचा पायथ्याशी असलेली 193 एकर जागा महापालिकेने जैवविविधता उद्यान म्हणून आरक्षित केली आहे. या जागेच्या मोबदल्यापोटी दायाभाई अँड कंपनीला 2800 कोटींचा TDR दिला जात आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना जमिनीच्या इतिहासावर प्रकाश टाकला. ही जमीन वन खात्याची असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होते. दायाभाई कंपनीनेही के मान्य करून 23-24 एकरवर बांधकाम केल्याने बदल्यात दुसरीकडे जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. राज्य शासनानेही मान्यता दिली होती असा त्यांनी दावा केला. ही दायाभाई कंपनीने दिलं होतं. त्या 24 एकरवरनं वाद सुरू झाला. नंतर वेगवेगळे वाद होत गेले आणि खरा हा वाद डी दायाबाई विरुद्ध वन खातं असं होतं. आणि एकेकाळी सर्व निकाल हे डी दायाबाईच्या विरोधात गेले. पण 2018 साली एक महान व्यक्ती MRT कोर्टात आले. त्यांचं नाव सुब्बाराव पाटील आणि ठाण्यातले एक प्रख्यात पॉवर ब्रोकर आहेत, ज्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही, पण जे या जमिनीच्या व्यवहारात गुंतलेले आहेत आणि अनेक जमिनीच्या व्यवहारामध्ये ते गुंतलेले असतात. त्यांनी काय जादूची कांडी फिरवली माहित नाही, पण अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 60 वर्ष हा निकाल विरोधात जात असताना 2018 साली MRTने हा निकाल फिरवला. म्हणजे फक्त 24 एकर जमिनीची मागणी केलेली असताना पूर्ण जमीन तुम्ही डी दायाबाईला द्या असं सांगण्याचं धारिष्य सुब्बाराव पाटील यांनी केलं. आता प्रश्न हा उभा राहतो की ठाणेकरांना माहित असेल की ही जमीन ही संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग म्हणूनच ओळखली जाते. तिथे चालायला येणाऱ्या जाणाऱ्यांकडनं पावत्या फाडल्या जायच्या गुलाबी कलरच्या, आणि ती जमीन फॉरेस्टमध्ये आहे असं सांगितलं जायचं. या सगळ्या घडामोडी घडत असताना ठाणे महानगरपालिकेने 100 वेळा वन खात्याला आठवण केली की तुमची याचिका जी हायकोर्टात आहे त्याच्या मागे लागा, असं असं होणार आहे, ही जमीन वाचवायला पाहिजे. पण वन खात्याने डोळेही मिटलेले होते आणि कानही बंद केले होते. 1 इंचही वन खात्याची जमीन मी कधीही जाऊ देणार नाही असं म्हणणारे गणेश नाईक आहेत कुठे? गणेश नाईक यांनी ह्या शब्दाचा पक्का माणूस आहे. मग ते ह्या क्षणी आहेत कुठे? हे सगळ्या घडामोडी घडत असताना ह्याच्यात जर त्यांच्या लिगल ऍडवायझरला त्यांनी विचारावं की ह्याच्यात झालं काय. आमच्या माहितीप्रमाणे ते कारण देत आहेत की आम्हाला न्याय व विधी विभागाने पुढे जायची परवानगीच दिली नाही, म्हणून तुम्ही 2800 कोटी रुपयाचं नुकसान करणार, तुम्हाला परवानगी दिली नाही म्हणून. मात्र 5 जुलै 1979 रोजी कंपनीने 24 एकर 32 गुंठे जमीन वनांमधून वगळावी असे पत्र दिले. त्यात सर्वे नंबर 59 गढ 1 ऐवजी 50-60 दाखवण्यात आला. 3 ऑगस्ट 1980 रोजी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मान्य केला. 1982 मध्ये महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने हा निर्णय फेटाळला होता. आव्हाडांचा आरोप आहे की 2017 मध्ये सुब्बाराव पाटील न्यायाधिकरणात नियुक्त झाले आणि एका मोठ्या दलालाने जादू करून निकाल फिरवला. तसेच 1975 पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीपैकी 17 एकर जमीन तहसीलदारांनी 70B नुसार एका आदिवासीला दिल्याचा दावाही त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महापालिकेने TDR देण्याची प्रक्रिया सुरू केल्याने हे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले असून आता वन खात्याच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. MMR क्षेत्रात PM स्वनिधी योजना प्रभावीपणे राबवा, बोगस पथविक्रेत्यांवर कारवाई करा. खासदार नरेश म्हस्के. प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजनेचा ठाणे लोकसभा क्षेत्रासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील पथविक्रेत्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी क्लस्टर आधारित विशेष रणनीती आखण्याची आणि बोगस लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. शहर व नगर विकास मंत्रालयाच्या स्थायी समितीची बैठक दिल्ली येथे अध्यक्ष मनगुंठा श्रीनिवासलू रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत समिती सदस्य म्हणून बोलताना खासदार म्हस्के यांनी PM स्वनिधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे मुद्दे मांडले.
सध्या योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 10,000 रुपये, त्यानंतर 20,000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 50,000 रुपयांपर्यंत विनातारण कर्ज दिले जाते. 50,000 रुपयांच्या तिसऱ्या टप्प्यानंतरही कर्ज मर्यादा वाढवण्याची आवश्यकता खासदार म्हस्के यांनी बैठकीत व्यक्त केली. लाभार्थ्यांच्या खात्यात वेळेत पोहोचण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी. ग्रामीण व निमशहरी भागात डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत. PMAY अर्बन 2.0 अंतर्गत पथविक्रेत्यांना घरांचा लाभ अधिक व्यापक करावा. यातून समोर येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना कराव्या. कर्ज वितरणातील अडचणी दूर कराव्यात, अशा सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी दिल्या. कोविड-19च्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या पथविक्रेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही योजना आत्मनिर्भरतेकडे नेणारी सशक्त चळवळ आहे, असे मत खासदार म्हस्के यांनी व्यक्त केले. बोगस लाभार्थ्यांमुळे खऱ्या गरजू पथविक्रेत्यांवर अन्याय होऊ नये यासाठी कठोर पावले उचलण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. या चर्चेमुळे पथविक्रेत्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचले असून भविष्यात योजनेचा लाभ अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास खासदार म्हस्के यांनी व्यक्त केला. देशातील प्रत्येक पथविक्रेता आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर व्हावा, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. PM स्वनिधी योजना 1 जून 2020 रोजी कोविडमुळे अडचणीत आलेल्या पथविक्रेत्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.